नोकरीत आहे आरक्षण, पण तेही तुटपुंज 3% 4% दिव्यांगांना आरक्षण. पण बाकीच्यांना मात्र मागेल तिथं, हवं आहे तिथं भरघोस असं आरक्षण. दिव्यांगांना का नाही मिळत त्यांचा हक्क? आम्ही मागतोय आमचा हक्क, पण सरकार देऊ इच्छित नाही. सरकार समजते त्याला भीक. का असं होतंय? नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलनबोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरंच दिव्यांगांना फक्त नोकरीमध्ये आरक्षण आहे, ना शिक्षणामध्ये आरक्षण आहे, ना इतर ठिकाणी म्हणजे इतर ठिकाणी आरक्षण आहे, ना कोणत्याच ठिकाणी आरक्षण आहे. पण बाकीच्या समाजांना बघा, ओबीसी प्रवर्ग असू देल, एससी असेल, एसटी असेल, एनटी असेल, इतर मागासवर्गीय असतील, सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी आरक्षण आहे. मग ते व्यवसायापासून ते शिक्षणापर्यंत, शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला जितकं त्याचा हक्क आहे त्याच्यापेक्षा जास्त, आपण म्हणूया त्याच्यापेक्षा जास्त आरक्षण त्याला देतं. पण दिव्यांगांना का नाही आरक्षण? आम्ही काय भीक मागत नाही आहोत. आम्ही जो आमचा हक्क आहे, जो संविधानाने लिहून दिलेला आहे, किंवा जो संविधानामध्ये दाखवला गेला आहे, किंवा जो संविधानामध्ये आहे, तर तोच आमचा हक्क आम्ही मागतोय. तो म्हणजे बाकीच्या ठिकाणी आम्हाला आरक्षण आमचा हक्काचं हवं आहे. खासदारकी ज्यावेळेला लोकसभेच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेला सुद्धा मागितल्या, परत आमदारकीच्या झाल्या त्यावेळेला सुद्धा मागितल्या, नगरपंचायतीच्या झाल्या त्यावेळेला सुद्धा मागितलं आरक्षण. परत आता महानगरपालिकेचे आरक्षण, ज्या वेळेला म्हणजे नगरपालिकेचे जे काही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जे काही विषय गेला होता आरक्षणासंदर्भात, म्हणजे कुणाला कुठलं आरक्षण, ओबीसीना किती आरक्षण किंवा बाकीच्यांना किती आरक्षण, या गोष्टी संदर्भात, त्याच्यामुळे 2 ते 3 वर्ष निवडणुका या महानगरपालिकेच्या म्हणा किंवा नगरपालिकेच्या या पुढे ढकलण्यात आल्या. आणि तसंच जिल्हा परिषदचंही झालं, जिल्हा परिषद पंचायत समितीचंही झालं की आरक्षणाच्या अभावी ते निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मग त्याच याच्यात दिव्यांगांना पण आरक्षण देता येत होतं का? नव्हतं. तर 100% देता येत होतं. आज आपण त्याचवरती चर्चा करणार आहोत. म्हणजे बाकीच्यांना आरक्षण, दिव्यांगांना का नाही आरक्षण, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, आरक्षण कशासाठी हवंय, आरक्षण का हवंय, आणि आरक्षण आता कधी देऊ शकता? बरं, आरक्षण देऊ शकत नाही आहात ना, मग त्याला पर्याय काय आहे? बरं, आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत काय पर्याय आहे? या सगळ्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहिला बघा, खासदारकी वेळी तरी आम्ही मागत होतो, म्हणजे पूर्ण भारतातून किमान 4 खासदार तरी आमचे दिव्यांगांचे असले पाहिजेत. पूर्ण भारतातून म्हणतोय, ते झालं नाही. आमदारकीच्या वेळेला आपले जे 288 आमदारापैकी किमान 2 किंवा 4-5 आमदार तरी दिव्यांगांचे हवेत, किंवा दिव्यांग म्हणून आमदार हवेत. बरं, ते नाही जमलं. त्याच्यानंतर जे काही विधान परिषदेचे निवडणुका झाल्या, तर त्या विधान परिषदेच्या याच्यामध्ये सुद्धा मागितल्या गोष्टी, एक आमदार किमान दिव्यांग म्हणून, दिव्यांगांचं प्रतिनिधित्व करणारा नाही, तर दिव्यांग जो स्वतः दिव्यांग आहे, तर त्याला तिथं संधी दिली पाहिजे प्रत्येक पक्षाने. मग ते काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, भाजप असू दे, मनसे असू दे, वंचित बहुजन आघाडी असू दे, किंवा एमआयएम असू दे, किंवा अन्य कोणतेही स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे, किंवा स्वाभिमानी पक्ष असू दे, किंवा अन्य छोटे मोठे सगळे पक्ष, सगळ्या पक्षांना ते म्हणजे लागू होतं. आरपीआय असू दे, सगळ्या गटांना लागू होतं. ते सगळ्या गटांना मागणी होती आमची. पण काही नराधामांनी म्हणूया, काही वाईट चिंतनारांनी, दिव्यांगांच्या बाबतीत ज्यांना वाटतं, दिव्यांगांच्या तोंडावरती तर ते चांगले बोलतात, दिव्यांगांच्या बाबतीत चांगले बोलतात, पण माघारी गेल्यानंतर त्या काड्याच करतात. तर त्या काड्या करणाऱ्या लोकांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि तो दाबला गेला म्हणूया आपण. पण आता नाही होणार तसं. कारण आम्ही आता आमचा हक्क मागू शकतो. आमचा हक्क मागण्यासाठी आम्हाला प्लॅटफॉर्म आहे, आमचा हक्क मागण्यासाठी आमचा अधिकार आहे. कारण तसा संविधानामध्ये अधिकार आहे. संविधानाने तसं सांगितलंय, व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्हीही या भारतातील, या महाराष्ट्रातील रहिवासी आहोत, त्याच्यामुळे आम्ही मागू शकतो आमचा हक्क. तर आता बघा, म्हणजे मागचं तर सोडून द्या विषय, आता जिल्हा परिषदचे इलेक्शन लागलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यातील फॉर्म भरायचं तारीख तर संपलेली आहे. 21 जानेवारी 2026 पर्यंत तारीख होती, संपलेली आहे. आता माघार वगैरे ते चालू होईल, मतदान पण होतील, या गोष्टी आहेत. पण येणाऱ्या ज्या काय आता ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, तर त्यामध्ये दिव्यांगांना आरक्षण, जे काही 4% आरक्षण आहे, तर ते देण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे, याच्या बाबतीत पहिलं उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि सरकारने 4%, किमान 4% आरक्षण आम्हाला दिव्यांगांना हे दिलंच पाहिजे. कारण तुम्ही बाकीच्यांना आरक्षण मिळावं म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये सरकार
म्हणून जाता किंवा सरकार त्या समाजाची बाजू घेऊन तुम्ही जाता, हे आम्ही मराठा आंदोलनामध्ये किंवा मराठा आरक्षणाच्या वेळेला आम्ही पाहिलेलं आहे. मग ते एकनाथ शिंदे जे असतील माजी मुख्यमंत्री किंवा आता सध्याचे देवेंद्र फडणवीस जे असतील, यांनी सुद्धा प्रत्येक म्हणजे आरक्षणावेळी पाठिंबा ओबीसीच्या असू देल किंवा बाकीच्यांचा असेल तर त्यावेळेला तोडगा काढलेला आहे किंवा चांगला मार्ग काढलेला आहे. किंवा त्यांना कसं आश्वासित करता येईल किंवा त्यांच्या कशा शंका सोडवण्यात येतील किंवा त्यांच्या कशा अडचणी सोडवल्या जातील, तर याच्या बाबतीत प्रयत्न केलेले आहेत. अगदी तसंच दिव्यांगांचेही प्रयत्न केले गेले पाहिजेत. दिव्यांगांनाही आरक्षण पाहिजे. 4% आरक्षण दिव्यांगांचं जे आहे ना नोकरीमध्ये, तर ते बाकीच्या ठिकाणी पण लागू झालंच पाहिजे. तसंच राजकारणामध्ये सुद्धा, निवडणुकीमध्ये सुद्धा, मग ते ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल, सगळीकडे आरक्षण हे लागू झालं पाहिजे. का हो, बाकीच्यांना मात्र तुम्ही आरक्षण जाहीर करता, बाकीच्यांचे आरक्षण सोडत काढता. ओबीसी असेल, एससी असेल, एनटी असेल किंवा अन्य सगळे कोणतेही घटक, ओपन घटक असेल, अल्पसंख्याक असतील, सगळ्यांना तुम्ही आरक्षण देता. महिला प्रवर्गाला वेगळा देता, महिला ओबीसी प्रवर्गाला वेगळा देता, महिला एससी प्रवर्गाला वेगळा देता, पुरुष ओबीसी, पुरुष एससी एनटी, पुरुष ओपन प्रवर्ग, महिला ओपन प्रवर्ग देता. मग दिव्यांग एक प्रवर्ग टाकायला काय अडचण आहे? आम्ही म्हणत नाही की पहिला सुरुवातच डायरेक्ट दिव्यांग महिलांचं वेगळं, दिव्यांग पुरुषांचं वेगळं करा, पण निदान सुरुवात तरी करा. आणि ही विनंती मी हात जोडून, खरं तर मी आता दरवेळेला हात जोडायला चालू केलोय, असू दे, पण हात जोडून विनंती करतो. एकनाथजी शिंदे असतील किंवा मग चंद्रकांत दादा पाटील असतील न्यायमंत्री, किंवा मग अजित पवारजी असतील, किंवा आपले मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती करेन की आता येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या याच्यामध्ये दिव्यांगांच्या आरक्षणाबाबतीत गोष्ट घडली पाहिजे. किंवा असा ऐतिहासिक निर्णय जसा दिव्यांग मंत्रालयाचा निर्णय आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा घडला किंवा भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय झालं, अगदी तसंच दिव्यांगांचं आरक्षण, राजकारणाचं आरक्षण हे आपल्या महाराष्ट्रात घडावं, यासाठी प्रयत्नशील, यासाठी प्रयत्न केले जावेत. आणि त्यासाठी तुम्हाला काय वाटते, ते प्रयत्न कोणते केले गेले पाहिजेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा नक्कीच. आता आरक्षण अजून मिळालेलं नाही आहे, आरक्षण ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला मिळेल. पण हे आरक्षण का हवं आहे दिव्यांगांसाठी? कारण दिव्यांगांचं प्रतिनिधित्व करणारे किती डेडिकेशननं, किती आत्मीयतेने ते दिव्यांगांसाठी प्रयत्न करतात, हा संशोधनाचा भाग आहे थोडा. पण बघा, आता एखाद्या समाजाचं, आता आपण उदाहरण घेऊया, जरांगे पाटील असतील. जरांगे पाटील मराठा समाजाचं प्रतिनिधित्व का करू शकले? कारण ते स्वतः मराठा समाजात होते किंवा मराठा समाजाचे आहेत ते, आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचे जे काही अडचणी असतील, त्यांचे जे काही दुःख असतील, त्यांच्यावरती जे काही अन्याय होणारे आहेत, तर ते त्यांना स्पष्ट जाणवतात किंवा त्यांनी ते त्या ह्याच्यातून ते गेलेले आहेत त्या अडचणींमधून, म्हणून त्यांना त्या अडचणी समजल्या. तसंच छगन भुजबळ जे असतील किंवा लक्ष्मण हाके जे असतील, त्यांना ओबीसी बाबतीत तेच गोष्ट आहे, म्हणजे तीच गोष्ट सगळी. तसंच दिव्यांगांचं प्रतिनिधित्व करण्यापेक्षा, एखाद्याने प्रतिनिधित्व करण्यापेक्षा जर एखाद्या दिव्यांगाला संधी मिळाली तर ते खूप चांगलं होऊ शकतं. किंवा तो स्पष्टरित्या, किंवा त्याच्या अडचणी, त्या दिव्यांगाच्या अडचणी काय असतात तर त्या दिव्यांगाला माहीत असतात, त्याच्यामुळे तो दिव्यांग तिथे अगदी परखडरित्या, स्पष्टरित्या तो तिथं मांडू शकतो किंवा प्रश्न उचलू शकतो, किंवा त्यांचं जे काही दिव्यांगांचे हक्क आहेत, दिव्यांगांच्या हक्काचे कायदे असतील, दिव्यांगांच्या हक्काच्या गोष्टी असतील, तर त्या दिव्यांग मंजूर करून घेऊ शकतो किंवा दिव्यांगांना सुविधा मिळवून देऊ शकतो. यासाठी दिव्यांगांना आरक्षण हवं आहे. मग ते गाव पातळीपासून ते सिटीमध्ये असेल, जिल्हा परिषद, तालुका पंचायत किंवा मग खासदारकीला असेल, सगळीकडे राज्यस्तरावर पर्यंत आरक्षण हे दिव्यांगांना दिले गेले पाहिजे. आणि याची सुरुवात जिल्हा परिषद पासून केली जाऊ शकते. आता आरक्षण आम्हाला नाही आहे, आम्ही माहित आहे, आम्हाला अजून आरक्षण जाहीर झालेलं नाही आहे, राजकीय आरक्षण आम्हाला अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे, पण ते मिळेपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत. ते मिळेपर्यंत आम्ही प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आज मी या व्हिडिओच्या मार्फत देतो. आणि माझ्यासोबत किती दिव्यांग येतील, किती नाही येतील, याच्या बाबतीत मला खात्री नाही आहे, पण माझा प्रयत्न तर असेल की दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. जसं बाकीच्या समाजांना आरक्षण आहे, तसं दिव्यांग ही आमचा समाज आहे, दिव्यांग हे आम्ही समाज म्हणतो, तर या दिव्यांग समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे. हे का मिळालं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आता तुम्ही आरक्षण द्याल, कोर्टातून द्याल, तुम्ही त्याचं GR मंजूर कराल हे वगैरे, तर तुम्ही नियम सांगाल की
आम्हाला हे मागच्या सरकारने 75 वर्ष सरकार सत्तेमध्ये होतं किंवा बाकीच्या 75 वर्ष राज्य केलं राज्यावरती देशावरती, पण त्यांनी दिव्यांगांसाठी केलं नाही, तर आम्ही लवकर एवढ्यात आमच्याकडून अपेक्षा कसं करताय? तर तुमच्याकडूनच अपेक्षा करणार, कारण तुम्ही 370 सारखं कलम लावू शकला किंवा 370 सारखं कलम आणू शकला म्हणा, किंवा 3 तलाकचा निर्णय असेल किंवा नोटबंदी असेल किंवा बाकीच्या अन्य कोणतेही सर्जिकल स्ट्राईक असेल, भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही करून दाखवलेल्या आहेत, म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहेत आणि तुम्ही त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. एक मागणी आहे आणि आपणच आपल्या माणसाकडून मागणी करत असतो, लक्षात घ्या, किंवा आपणच आपल्या माणसाकडून अपेक्षा ठेवत असतो. बाकीच्यांनी काय केलं, बाकीच्यांनी काय नाही केलं हे जाऊ दे, सोडून द्या, ती मागची गोष्ट आहे, ती भूतकाळाची गोष्ट आहे. पण आता जी आम्हाला गोष्ट हवी आहे ती आमच्या आत्ता मागण्या आहेत. त्यावेळेला आमचा आवाज उचलणारा कोणी नव्हता, म्हणजे दिव्यांग नव्हता. आवाज उचलणारे तर भरपूर आले, येऊन गेले, पण ते दिव्यांग नव्हता. त्याच्यामुळे त्याचे दिव्यांगाची समस्या त्याला माहीत नव्हत्या किंवा दिव्यांगाच्या किती येणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणी आहेत तर त्या त्याच्या लक्षात आल्या नसतील. पण आज मी एक दिव्यांग असून मी मागण्या करतोय, कारण मला ती तळमळ माहीत आहे, मला त्या अडचणी माहीत आहेत, मला त्या ज्या काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर ते माहीत आहेत. त्याच्यामुळे मी मागणी करू शकतोय आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही ती मागणी करणारच आहोत. आता आरक्षण तर म्हणजे तुम्ही मंजूर कराल वगैरे, त्याची प्रोसेस कराल ही अपेक्षा आहे आपली. फक्त आता काय करू शकतो आपण, म्हणजे आता हे जे काही राजकीय पक्ष आहेत तर ते सगळे काय करू शकतात आता सध्या जे काही चालू घडामोडीमध्ये किंवा वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये जे होय करायचं आहे तर ते सांगितलेलं आहे मी आता, आणि भूतकाळामध्ये जे घडलंय ते पण सांगून दिलेलं आहे. पण आता वर्तमान काळामध्ये काय घडलं पाहिजे, तर आता बघा 21 जानेवारी 2026 ही तारीख तर निघून गेलेली आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषद असतील आणि पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद 12 जिल्हा परिषद आणि त्यातले पंचायत समित्या यांचे मतदान फॉर्म भरायचे तारखा तर निघून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही आता. पण आता जे काही राहिलेल्या जे काही जिल्हा परिषद दुसरा तिसरा टप्पा असेल तर ते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रत्येक पक्षाने दिव्यांगांना संधी द्यायला पाहिजे, दिव्यांगांना संधी दिली पाहिजे, ही एक विनंती आहे. आरक्षण नसतानाही तुम्ही दिली पाहिजे. जिथं ओपन प्रवर्गातील उमेदवारांना संधी देताय तुम्ही आणि त्यांना निवडून ज्या जोमानं आणताय, ज्या ताकदीनं तुम्ही त्यांच्यासाठी प्रचार करताय, ज्या ताकदीनं त्यांच्यासाठी शक्ती लावताय आणि ते निवडून आणण्याचा प्रयत्न करताय, अगदी तसंच दिव्यांगांनाही संधी दिली पाहिजे. मग ती जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल इथे. म्हणजे याची उदाहरणंही मी देऊ शकतो. म्हणजे कोल्हापूरचे रहिवासी असणारे चंद्रकांत दादा पाटील, ते पुण्यामध्ये जाऊन आमदार होतात तिथं जाऊन, म्हणजे आमदारकीला तिथं भाजपमधून निवडून येऊ शकतात. परत बाकीचे असे भरपूर आहेत. म्हणजे पडळकरजी, भाजपचंच आपण उदाहरण घेऊया, भाजपचे पडळकर, गोपीचंदजी पडळकरजी हे बारामतीमध्ये जाऊन जे काही आपले अजित पवार जे आहेत तर त्यांच्या विरुद्ध इलेक्शन लढवू शकतात. परत राष्ट्रवादीचे जे शरद पवार गटातील रोहित पवार जे आहेत तर ते बारामतीमध्ये जाऊन जामखेडमध्ये जाऊन इलेक्शन लढवू शकतात. अशा भरपूर सारे उदाहरणं आहेत. मग ते लढवू शकतात, तर तसंच दिव्यांग ही निवडणूक लढवू शकतो. जर तुमची ताकद तिथं येत असेल जोडीला तर दिव्यांग लढवू शकतो. दिव्यांग आता अपक्ष फॉर्म भरत नाही का, तर भरतो ना, पण त्याला ते मतदान, त्याला तेवढा पाठिंबा किंवा तो एकटा निवडून येऊन काय करणार म्हणून जे विचार झाले असतात तर त्याच्यामुळे तो पराभूत होतो, तो निवडून येऊ शकत नाही. पण जर त्याला एखाद्या पक्षाचा पाठिंबा मिळाला किंवा एखाद्या पक्षामधून त्याला जर तिकीट मिळालं किंवा एखाद्या पक्षातून त्याला जर संधी मिळाली तर तो तुमच्या ताकदीने किंवा तुमच्या मदतीने तो निवडून येऊ शकतो. त्याच्यामुळे माझी काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा एकनाथजी शिंदेची शिवसेना असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, RPI असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, स्वाभिमानी संघटना असेल, परत अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, त्याच्यासोबतच भाजप सगळ्यात मोठा पक्ष आता भारतामध्ये असलेला भाजप, त्यांना तर ही गोष्ट अवघड नसावी, ही म्हणजे माझी मागणी आहे की तुम्ही किमान एक आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेले आहेत तर त्यामध्ये दिव्यांगांना संधी दिली पाहिजे. मग ती दिव्यांग महिला असू दे किंवा दिव्यांग पुरुष असू दे. आम्ही म्हणत नाही की तुम्ही विरोधी पक्षातून किंवा दुसऱ्या पक्षातून तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घ्या आणि त्यांना संधी द्या, पण तुमच्या पक्षामध्ये जे कार्य करतायत, तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पक्षासाठी तुमच्या पक्षाचे जे काही तालुक्याचं प्रतिनिधित्व असेल किंवा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे किंवा जिल्हा अध्यक्ष दिव्यांग अध्यक्ष असतील, भाजप दिव्यांग जिल्हा अध्यक्ष असतील, भाजप दिव्यांग तालुका अध्यक्ष असतील, यांना संधी द्या, यांना प्रयत्न करा, यांना पण मोठं करण्याचा प्रयत्न करा. तो एक दिव्यांग आहे म्हणून त्याला बाजूला ठेवण्याचा किंवा त्याला फक्त कामापुरता वापर करण्याचा प्रयत्न म्हणजे हे विचार असू नयेत. तर दिव्यांगांनाही संधी मिळाली पाहिजे. आता पहिल्या टप्प्यातलं तर झालेलं आहे, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये तरी तुम्ही संधी द्यायला हवी. आम्हाला वाटत होतं की महानगरपालिकेमध्ये तरी
जे काही संधी आहे तर ती मिळेल. नगरपंचायतीमध्ये मिळेल पण मिळालं नाही. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मिळेल असं वाटलं नाही, म्हणजे वाटत होतं पण मिळालं नाही संधी. पण आता निदान दुसऱ्या टप्प्यात तरी दिव्यांगांना संधी द्यावी. जसं तुम्ही बाकीच्यांना आयात उमेदवार उपस्थित करता किंवा आयात उमेदवार तयार करता किंवा लोकांचं मत घेऊन तयार करता किंवा तुमच्या पक्षाच्या जीवावरती पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन एका ग्रामीण भागातील एक नेता निवडून आणू शकता तुम्ही, तर बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला शक्य आहेत आणि त्या शक्य होऊ शकतात. त्यासाठी मी म्हणतोय की प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि प्रयत्न जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत यश मिळणार नाही. तुम्ही प्रयत्न करण्याची तयारी दाखवा. दिव्यांग साथ द्यायला तयार आहेत, दिव्यांग सोबत यायला तयार आहेत, दिव्यांग सक्षम बनायला तयार आहेत. फक्त तुमची त्याला मदत हवी आहे, तुमचं थोडं सपोर्ट हवा आहे. फक्त एवढंच म्हणणं होतं माझं. आणि दुसऱ्या टप्प्यात अजून आरक्षण आम्हाला नाही आहे, पण निदान ओपनमधून आम्हाला उभं करा. ओपनमधून उभं करून म्हणजे उमेदवारी द्या आम्हाला आणि तुमच्या चिन्हावरती लढवा. कोणत्याही पक्षाचा तो दिव्यांग म्हणजे तुमच्या पक्षाच्या दिव्यांगालाच संधी द्या. तुमच्या किंवा एखादा केपेबल वाटत असेल, एखादा हुशार व्यक्ती असेल, एखादा शिक्षणात हुशार असेल किंवा एखादा समाजकार्यात हुशार असेल, एखादा समाजकार्य करणारा असेल व्यक्ती दिव्यांग किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेला दिव्यांग असू शकतो. भरपूर असे लोक आहेत, भरपूर असे मुलं मुली आमचे तरुण पण आहेत ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना राजकारणाचा अभ्यास आहे. मग त्यांना संधी दिली तर थोडं दिव्यांगांच्या बदल होण्याची सुरुवात होऊ शकेल. जसं की मागच्या याला तृतीय पंथीतील व्यक्तींना तुम्ही सरपंच बनवलं, सरपंच बनले ते. तसंच आता एखादा जिल्हा परिषद सदस्य बनेल, एखादा तालुका अध्यक्ष बनेल, एखादा तालुका पंचायत समिती सदस्य बनेल, एखादा तालुका सभापती बनेल, उपसभापती बनू शकतो किंवा जिल्हा अध्यक्ष बनू शकतो, जिल्हा उपाध्यक्ष बनू शकतो. यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. हे सगळ्या पक्षांना माझी हात जोडून विनंती आहे की यासाठी प्रयत्न करा. आणि याच्यासोबतच आम्हाला आरक्षण हे आमच्या हक्काचं जे काही राजकारणामध्ये असेल किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, तर ते 4% आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टात म्हणजे तुम्ही GR मंजूर असा केला पाहिजे. त्याच्यानंतर GR मंजूर केल्यानंतर तो कसा टिकला जाईल याच्यासाठी सुद्धा तुम्ही सरकार म्हणून प्रयत्न केला पाहिजे. तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे किंवा एक हाती बहुमत आहे, त्याच्यामुळे विरोध करण्यासाठी सुद्धा आता वाव नाही आहे किंवा विरोध करण्यासाठी सुद्धा कोणी पॉईंट नाही आहे कुणाकडे. त्याच्यामुळे तुमच्याकडे आता सुवर्ण संधी आलेली आहे आणि ते दिव्यांगांना खुश करण्यासाठीच ते आलेले आहे. आम्हाला माहित आहे आम्हाला पेन्शन वाढ पाहिजे, आम्हाला बाकीच्या गोष्टी पाहिजेत, पण जशा आम्हाला पेन्शन वाढ पाहिजे, जशी आम्हाला बाकीच्या योजना पाहिजेत, तसंच आम्हाला दिव्यांग आरक्षण राजकारणामध्ये, दिव्यांग आरक्षण शिक्षणामध्ये, दिव्यांग आरक्षण बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा पाहिजे आहे. कारण तो डिझर्व करतो, कारण ते हक्क आम्हाला हवे आहेत, कारण आमच्या त्या हक्काचा आहे. आम्हाला ते संविधानाने दिलेलं आहे, आम्हाला त्या संविधानामध्ये बसतो आम्ही, म्हणून आम्ही मागतोय. अवाजवी मागणी कोणतीच करत नाही आहोत आणि आम्ही कोणतंही भीक मागत नाही आहोत. भीक म्हणजे मागत नाही, त्याच्यामुळे त्या न देण्याच्या गोष्टी येतच नाहीत. आमचा जो अधिकार आहे, आमचा जो हक्क आहे संविधानाने दिलेला आहे, तर तो मागण्याचा प्रयत्न आहे आणि तो या वर्षी 2026 मध्ये आम्हाला मिळेल अशी एक अपेक्षा करतो. आणि तुमचं मत काय, प्रत्येक दिव्यांगांचं या गोष्टीवरती मत काय हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त जरूर व्हा. नुसताच व्हिडिओ बघून जाऊ नका, तर खरोखर व्यक्त व्हा. तुम्हाला राजकारणासंदर्भात किंवा राजकारणात दिव्यांगांनी आलं पाहिजे काय नाही आलं पाहिजे, बरं जर आलं पाहिजे तर कोणी आलं पाहिजे, कोणत्या दिव्यांगाने आलं पाहिजे. तुमच्या नजरेत एखादा दिव्यांग आहे का जो परकडपणे आपली भूमिका मांडू शकतो, परकडपणे दिव्यांगांच्या बाजू उचलून धरू शकतो किंवा दिव्यांगांचा विकास करू शकतो किंवा दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या संसदेमध्ये मांडू शकतो, असा एखादा दिव्यांग वाटत असेल तर तुम्ही नक्की सुचवू शकताय. किंवा राजकारणासंदर्भात तुमचं मत काय हे नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. प्रत्येकाने कमेंटमध्ये व्यक्त व्हावी एक म्हणजे अपेक्षा ठेवतोय आणि थांबतोय. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.